मित्रासोबत गंगापूरला आलो होतो. हे पाहुणे म्हणे आपल्याला हायवेने जायचं आणि हायवेच्या जागी डायरेक्ट आम्हाला आणलं ना भाऊ जंगलामध्ये आणि इकडे येऊन पण मोक्का राडे झाले. राम राम भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी मित्राचा कॉल आला होता, म्हणे आपल्याला गंगापूरला जायचं. मग काय, मी आणि माझा बेरोजगार मित्र सकाळी सकाळीच निघालो भाऊ गंगापूरकडे. पहिले तर आम्हाला जायचं होतं भाऊ लासूरला. लासूर मध्ये ना छोटंसं काम आहे आणि तेवढं काम करून डायरेक्ट निघायचं गंगापूरला. लासूर वरून कोण कोण व्हिडिओ बघता आपले कमेंट करून नक्की सांगा बरं का, मला बी कळलं पाहिजे ना आपले व्हिडिओ कुठं कुठं जाते. लासूर मध्ये आले आले आपल्याला रेल्वे गेटने लागलं. असं कधी झालंय का? मग रेल्वे गेट पार केलं आणि डायरेक्ट येऊन बसलो बस श्रीकृष्ण इम्प्लिमेंट वर. पण इथे येऊन पण असं पोपट झालं ना की आपण चावीस नव्हती आणली. मग काय, चला म्हटलं गंगापूरला. गंगापूर मध्ये आले आले आपल्याला जायचं होतं जाधव ॲग्रो मध्ये. जाधव ॲग्रो मधून या भाऊंना घ्यायचं होतं आणि डायरेक्ट निघायचं होतं साईडवर. आम्हाला तर हे भाऊ म्हणे की हायवेने जायचंय म्हणे आपल्याला. आणि दर्शक पुढे आलो आणि डायरेक्ट पांदीमध्ये गाडी टाकायला लावली भाऊ. आता तुम्ही म्हणाल की इतकी सारी धावपळ कशासाठी चालली होती? इतकी सारी धावपळ येणं चालली होती भाऊ एका नांगरासाठी. कारण की एका नांगराची ना सेटिंग करायची होती. मग ट्रॅक्टर वगैरे आलं आणि नांगराची चांगली सेटिंग करून दिली आणि मस्त पैकी चालायला लागलं ना, तेव्हा म्हटलं आता निघावं येत ना. कारण आपल्याला जायचंय दुसऱ्या साईटवर आणि दुसऱ्या साईटवर जाऊन अशी मोक्कर हाल झाली ना, काय सांगा राव तुम्हाला. जसं गाडीमधनं उतरलो डायरेक्ट तोंडाला आहे ना वापस लागलं भाऊ. दुसऱ्या साईडवर येऊन असा मोक्कर राडा झाला ना, काय सांगा राव तुम्हाला. 2 घंटे लागले भाऊ एक नांगरची सेटिंग करायला. तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये ना असं खतरनाक चॅलेंज आहे ना, हा व्हिडिओ ना करायचा भाऊ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर आणि मला टाकायचंय बोकरी शॉट आणि मी देणार भाऊ त्याला फॉलो बॅक. मागच्या ब्लॉग मधलं कमेंट वाला चॅलेंज कोणी जितलंय तुम्हाला कमेंट करून सांगायचंय.